महाराष्ट्रामधील महिलांवर अत्याचाराबाबत तसेच बदलापूर, सिन्नर, चांदवड, नाशिक, पुणे, महाराष्ट्रामधील ज्या गावांमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ स्वराज पक्षातर्फे श्री कालिका माता मंदिर, मुंबई नाका ते त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद रोड, शालीमार चौक, CBS तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला। नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात महिला स्वराज्य यात्रेचं नियोजन केलेलं आहे। खरोखर ही यात्रा जी निघाली आहे ही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी, त्याचप्रमाणे लोक त्यांचा आक्रोश दाखवतात। आज महिला स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून लोक पुन्हा एकदा सांगतायत की पुन्हा छत्रपती शासन येण्यास गरजेचं आहे। छत्रपतींच्या काळामध्ये कुठल्याही महिलेवर जर अत्याचार होत असेल तर त्याचा चौरंगा केला जायचा। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे कलम शासनाने बनवले पाहिजे। कुठेतरी आपण जे बघतोय की गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हे करतायत, हे जे गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हे करतायत यांना तुम्ही एक बंद करा। जो महिलांवर अत्याचार करून ज्याला अटक होते त्याच्या पॅरोलवर बाहेर येणं बंद करा। 3 महिन्याच्या आत त्याला फाशी झाली पाहिजे असं नियोजन करा। त्याचप्रमाणे कायद्यामध्ये महिलांसाठी व बालकांसाठी एक सेपरेट महामंडळ करून त्यांच्यासाठी काम करायला चालू केले पाहिजे अशी आमची सरकारला विनंती आहे। आजचं आंदोलन शांततेत आहे, परंतु जर सरकारने न्याय दिला नाही, सिन्नरमध्ये झालं असेल, बदलापूरमध्ये झालं असेल, आमच्या कोलकातामध्ये डॉक्टर महिला असेल, न्याय जर मिळाला नाही तर यापेक्षा कठोर आंदोलन आम्ही करू असं आम्ही सरकारला आवाहन करतो। महिलांनी 2 व्हीलर बाईक चालवत महाराष्ट्रामध्ये ज्या घडल्या आहेत त्याचा निषेध या मोर्चामध्ये व्यक्त केला। तसेच या मोर्चामध्ये महिलांनी भारत देशाचा झेंडा तसेच विविध पोस्टर हाती घेऊन या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता। यावेळी मोर्चामध्ये असंख्य महिला, पुरुष तसेच स्वराज पक्षातील पदाधिकारी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।